भेंडी कुणालाच आवडत नाही. मला तर वाटते 100मधल्या 20% लोकांना भेंडी आवडत असेल. मग खरं आहे. तुम्हाला सांगते, खऱ्या नात्यामध्ये सुद्धा जे लयच गोडी गुलाबी केली ना की ती लयच चिवटपणा येतं, चिकटपणा येतं आणि मग ते नंतर नको नकोसं वाटतं. भेंडीचं पण तसंच आहे. जेवढी तुम्ही हळूवार आणि चिकट अशी बनवाल ना ती खाऊशी वाटत नाही, चिकचिकीत लागते. पण त्याच भेंडीला तुम्ही गॅस फास्ट करून खरपूस अशी भाजली ना तर ती भेंडी चवीला लागते. आणि तसंच खऱ्या नात्यामध्ये सुद्धा आहे बरं. जेवढं तुम्ही गोडी गुलाबी न करता ओरडून बोलचाल ना तेवढं समोरचा माणूस सरळ होतंय बघा. भेंडीचंही तसंच आहे. त्यामुळे चिकट भेंडी न आवडतच नसेल तर असे खरपूस भाजून भेंडी बनवा आणि नंतर मग चटपटीत काहीतरी खाऊन घ्या. आणि माझ्यासारखं मग अशी खरपूस भाजलेली भेंडी तुम्ही खाऊन बघितल्यावर मग तुमचा खरा अनुभव सांगा. कसं असतं ना, जो व्यक्ती म्हणतो ना की मला भेंडी आवडत नाही त्या माणसाला सुद्धा भेंडी आवडायला लागेल. पण जरा मस्त लसूण मिरची शेंगदाण्याचं कूट असं भरपूर घातल्यावर जरा छान लागते. माझं काय, मी आज लसूण बिसून काही घातला नाही, तामसिक आहार नको म्हणून नुसतं शेंगदाण्याचं कूट आणि मिरची घालून आपलं हे अशी भेंडीची भाजी बनवली खरपूस अशी आणि छान स्वादिष्ट आणि उत्तम लागते. पण लय लोक म्हणतील बया हिनं भेंडी लयच करपून ठेवली आणि ह्या होटामुळं काय झाले, काय तोंड हे वासाहीना झाले. म्हणून म्हणलं आता सगळं वर्ज करूया, नॉर्मल काहीतरी खाऊया आणि छान अशी भेंडी खरपूस भाजूनच खाल्लेली चांगली.